तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉग्स व्हिडिओमध्ये. तर खूप ऊन लागत आहे, एवढं गरम डोकं व्हायला लागलं ना, एवढं तापलं आहे ना, खूप सांगून फायदा नाही. तर खूप कष्ट करावं लागतं उन्हात काम नाही केलं तर पैसा कुठून मिळणार. तर मला माहिती असतं, आम्हाला माहिती असतं का या वाडीमध्ये, या शेतामध्ये पाणी नाही मिळत आहे, पाणी संपलेलं आहे. तर आम्ही पाणी प्यायला जास्त घेऊन आलं असतं, तर एवढंच पाणी बॅग पडली वाचलेलं आहे मित्रांनो. एवढंच बघा. अजून तर जेवलंसुद्धा नाही आहे. तर लवकर आता थोडंसंच काम आटायचं बाकी आहे. काम करून पडावं लागेल घरी, कारण पाणीशिवाय काहीच नाही, काहीच जीवन नाही. तर लवकर निसर्ग देवा पाणी पडायला, पाऊस पडायला पाहिजे, हीच देवाकडे अपेक्षा असेल. तर पाऊससुद्धा पडत नाही. आज 21 तारीख आहे आणि पूर्ण या विहिरीमध्ये पाणी आटून गेलेलं आहे, संपलेलं आहे. मला वाटतं टेम्परेचर खूप वाढलेलं आहे, भरपूर असं टेम्परेचर वाढलेलं आहे. आणि या विहिरीमध्ये पाणी अजिबात नाही मिळत आहे, पूर्ण आटून गेलेलं आहे बघा. पूर्ण जुनी विहीर असेल, पूर्ण पाणी आटून गेलेलं आहे. पायऱ्यासारख्या बनवलेल्या दगडाचे कोरलेले ते उतरायला असतील मला वाटतं. तर पाण्याचं फार वांध झालेलं आहे, प्यायचं पाणी भेटत नाही आहे इथे. तर मित्रांनो, त्यासाठी आम्हाला लवकर थोडंसं काम आहे, ते आपटून पडावं लागेल. ह्याच्यात सुद्धा नाही पाणी. हात धुवायला तरी पाणी पाहिजे होतं, हात धुवायला तरी पाणी पाहिजे. खूप थकवा आलेला आहे मित्रांनो. हो, घाणीची सारखं पाणी आहे. तरी सुद्धा हात धुवून तर घ्यायला गेलेच. कचरा आहे पूर्ण, आपल्याला फक्त हात धुवायचे आहे. तर मित्रांनो, हातपाय धुवून झालेले आहे आणि थोडंसं तरी जेवण घ्यावं लागेल. कसं जेवणार, पाणीच जास्ती पाहिजे प्यायला. तर हातपाय धुवून घेतलेले आहे. ह्या वाडीत पाणी नाही आहे असं माहिती असतं तर 2-2 बाटल्या प्यायचे घेऊन आलो असतो. तर जसं तसं आता थोडंसं काम राहिलेलं आहे, ते आपटून ना घरी जावं लागेल. तर जेवून घेतो आता. थोडंसं जेवायला पण मन नाही होत, पाणी तर पियाच पाहिजे आणि पाणी तर एवढं स्वच्छ वाचलेलं आहे. हे बघा, मी कांदे काढले ते. तर मित्रांनो, तुमचं जेवण झालं का नाही नक्कीच कमेंट करा. तर थोडंसं जेवण घेतोय. जेवायला पण नाही मन वाटत, कारण पाणी नाही मिळत ना. एक घास खाला का पाणी प्यायला पाहिजे, एक घास खाला पाणी प्यायला पाहिजे. थोडंसं जेवण घेतोय पोटाच्या आधारसाठी. आणि थोडंसं काम बाकी राहिलेलं आहे, ते काम जेवल्यानंतर काम करणार. थोडं 1 तास लागेल, म्हणजे 1 तास मला वाटतं लागेल. आणि लवकर घरी पळावं लागेल, कारण टेम्परेचर पण खूप वाढलेलं आहे, खूप ऊन लागतं आहे. काम पण नाही करावं वाटत, एवढं उन्हात काम करावं लागत आहे. नाही तर तुम्हाला दाखवणार आहे आता. कचरा आहे तो खालती जाईल मग मित्रांनो. तर काय करतो, ते सावलीत ठेवतो, काढून ठेवतो. पक्षी वगैरे येतील, त्यांना प्यायला काम लागेल. वरती बसून तरी पेतील, ठेवतो. तर मित्रांनो, जेवण झालेलं आहे माझं आणि थोडंसं पाणी वाचवलेलं आहे. तर जिथे आम्ही काम करताय तिथे तुम्हाला दाखवायला नाही. बघा, जेवण झालं माझं, डबा खाली गेला, थोडंसं पाणी राहिलेलं आहे. भरपूर मित्रांनो ऊन आहे आणि उन्हात कांदे काढावे लागतात लिलीचे. डोक्यावर टावेल घेतलेलं आहे आणि हे पावसाळी कांदे, गरवे, हे कांद्याला पण मांग आहे, ऑर्डर येतात. तर बघा, हे जिकडे तिकडे कापून टाकलेले आहेत.
काढले ते. हे कांद्याला पण मांग आहे. हे कांदे पूर्ण कापून आणि पिशवीत मोजायचे. पाहिजे. भरपूर मित्रांनो ऊन आहे. खूप उन्हात काम करावं लागत आहे. काम नाही करत ते पैसा नाही भेटता येईल. त्याच्यासाठी ऊन काही पण येऊ दे, ऊन किती हे संकट आलं तरी काम करावं लागतच. दोन पिशवीत मोजायचे. तर मित्रांनो काम पूर्ण केलेलं आहे. आता कोणी वाढत आहे. तर मित्रांनो वाडीतलं आजचं काम झालेलं आहे. संध्याकाळपर्यंत थांबणार होतं, परंतु आता दुपारीच निघतोय. दुपारचे 2:30 वाजलेले आहे. कारण प्यायला अजिबात पाणी नाही मिळत. तुम्हाला अगोदर दाखवलं. तर आपण आता मित्रांनो चला डायरेक्ट घरी भेटूया. तर मित्रांनो आता घरी पोचलेलं आहे. आणि एक तर ना माझ्या घरचे नाही बाई खावा नाही नाही प्रगतीकडे गेली तिकडे आहे. पाणी आण पाणी. ओ पाणी आण. गेला पोरी तर तिकडे गेला काय पाण्या ना ताण लागलं. पाणीच नाही वाढत. एकूच 2 बाटल्या घेऊन जातो तर मी लवकर आलं त्याच्याकरता. आण बरा. आखी बाई खाली बैठायला ते शेक मग ना. हो त्याला फार का दिला बारीक दर दे तुला एक बैठायला जरा दिवस भारीच आहे एकदम. महाग आहे एकदम. डबा भरून दे खाल. डबा भरून आणेल. डायरेक्ट ये ना डब्बा तू एकोडे दुकानावरचे आणले एकदम भारीच आहे. महाग आहे नाही पाहिजे काय रे तर दे. बैठीला जरा द्यायचं प्रगतीला पण द्यास. भालेला एकदम. तर मित्रांनो आता व्हिडिओ संपवतोय. व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा. चॅनलवर कुणी नवीन आला असाल असेच आमचे नवीन नवीन ब्लॉग्स व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि हाईपसुद्धा करा. चांगलासा एक कॉमेंट करा. आणि आपल्या निसर्गाला देवाकडे नक्कीच प्रार्थना करा की लवकरात लवकर पाऊस पडला पाहिजे, पाणी पडला पाहिजे. नाहीतर आपले भात पेरणी आवणी कशी करणार. पाणी नाही तर काहीच नाही, जीवन नाही. ते जगू कसे शकणार. त्याच्यासाठी पाणी लवकरात लवकर पाऊस पडला पाहिजे. कुणाकडे तरी पडला काय नक्कीच कमेंटसुद्धा करा. तर असेच नवनवीन तुमच्यासाठी व्हिडिओ आम्ही घेत येऊ. तर आता व्हिडिओ इथेच संपवतोय मित्रांनो. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय. बाय बाय.